आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी जागतिक स्तरावरून डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टानं जोरदार झटका दिलाय। सर्वच्या सर्व टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निर्णय अमेरिकेच्या कोर्टानं दिलेला आहे। 6-2 असा ट्रम्प यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांच्या जागतिक शुल्काच्या अंमलबजावणीला आता थेट स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे ट्रम्प ज्या टॅरिफच्या जोरावर सर्व जगाला झुकवू पाहत होते तो टॅरिफच आता उरलेला नाहीये, त्याला स्थगिती मिळालेली आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे। याबाबत अधिक चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर आहेत अर्थतज्ञ उदय तारदाळकर। उदयजी, टॅरिफला स्थगिती दिली आहे, किती प्रचंड मोठा धक्का हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मानला जाऊ शकतो, काय परिणाम होऊ शकतात याचे? नमस्कार। नक्कीच हा एक मोठा सेटबॅक आहे त्यांच्या एकूणच कारकिर्दीला। आपण असं म्हणू शकतो एकच वर्षात पूर्ण झाले, त्यांनी 20 जानेवारी पासून कार्यभार स्वीकारला आणि त्याच्यामध्ये काही जे काही आता उलगडतंय की या ऑर्डरचा नक्की काय परिणाम आहे। तर एक अशी एक वंदना होती की रिफंड मिळेल का याच्यावरती, कारण अमेरिकेने जवळजवळ $293 बिलियन एवढा टॅरिफ या वर्षभरात कलेक्ट केलाय। तर त्याच्याबद्दल अजून संदिग्धता आहे, कारण सुप्रीम कोर्टातच बऱ्याच काही केसेस अशा पेंडिंग पण होत्या। बरं, हा रिफंड द्यायचा झाला तर कोणाला द्यायचा? कारण एकतर ज्या कंट्रीज आहेत ज्यांनी एक्सपोर्ट करताना त्याचा पळ सोसली आणि इम्पोर्ट करताना ग्राहकांनी, तर त्यात तो एक मोठा प्रश्न आहे। हा निर्णय मला वाटतं जवळजवळ 2 ते 3 आठवड्यांनी डिले झाला असं आपण म्हणता येईल आणि तो 6-3 जो झाला त्या मेजॉरिटीनी। 1977 सालचा जो इमर्जन्सी ऍक्ट आहे, इकॉनॉमिक ऍक्ट, त्याच्या अन्वये यांनी ट्रम्प यांनी जी काही ऑर्डर दिली होती ती होती आणि ती बेकायदेशीर असल्याचं या सुप्रीम कोर्टाने सांगितलं। नक्की उदयजी, मात्र हा जो टॅरिफ रद्द झालेला आहे त्याचा भारताला काही फायदा होणार आहे का? भारतावर याचा काय परिणाम होऊ शकतो? भारतावरती ज्याला आपण म्हणतो की तो रेसिप्रोकल जो टॅरिफ असतो तर तो बेकायदेशीर आहे असं प्रथमदर्शी म्हणणं आहे। मग त्याच्यामध्ये चीनवरती 34% आहे, कॅनडावरती 25% आहे। तर हे ट्रम्प यांच्या अधिकारात येत नाही असं रेसिप्रोकल टॅरिफ। पण काही असे स्टील इम्पोर्ट वगैरे आहेत तिथे ट्रम्प यांना हा अधिकार आहे असं पाहिजे। भारताने अजून कुठल्याही तऱ्हेचं अग्रीमेंटच साईन झालेलं नाहीये। जे काय झालं ते आपण म्हणतो की एक्सचेंज ऑफ प्लिझंटरीज झालं आणि ट्रम्प यांनी 25% कमी करायचं ते मान्य केलं, जो आपण रशियामधून ऑइल इम्पोर्ट करतो म्हणून। त्यामुळे जी गोष्ट अजून कायदेशीर झालीच नाही त्याच्या बाबतीत आता काही बोलणं कठीण आहे। आणि ह्यापुढे जे काही ट्रेड अग्रीमेंट होईल ते मला वाटतं नॉर्मल ट्रेड अग्रीमेंट असेल आणि त्याच्यामध्ये अर्थात ट्रम्प यांचे काही अंशी पंख कापले गेलेत असं स्पष्टपणे दिसतंय। नक्की, धन्यवाद उदयजी, NDTV मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल।